माझा पहिला प्रश्न असा आहे, प्लासीच्या लढाईचे परिणाम सविस्तर स्पष्ट करा. प्लासीचा विजय हा ब्रिटिशांसाठी केवळ एक लष्करी विजय नव्हता, ती एक राजकीय आणि आर्थिक लॉटरी होती. याचा पहिला आणि सर्वात मोठा परिणाम म्हणजे इंग्रजांना बंगालसारख्या अतिशय समृद्ध प्रांतात राजकीय सत्ता आणि अनिर्बंध व्यापारी सवलती मिळाल्या. अच्छा, म्हणजे थेट सत्ता त्यांच्या हातात आली. हो. दुसरं म्हणजे त्यांनी नवाब सिराजुद्दौलाचा पराभव करून मीर जाफरला नवाब बनवलं खरं, पण तो केवळ एक बाहुला होता. म्हणजे नामधारी नवाब राहिला आणि प्रत्यक्ष सत्ताही पूर्णपणे ईस्ट इंडिया कंपनीकडे आली. तिसरा परिणाम म्हणजे सत्ता हातात आल्यावर कंपनीने बंगालच्या प्रचंड संपत्तीची अक्षरशः बेबंद लूट सुरू केली. आणि लक्षात घ्या, याच लुटीतून भारतातील ब्रिटिश साम्राज्याचा आर्थिक पाया रचला गेला. बापरे. हो. आणि चौथा मुद्दा असा की फ्रेंच आणि डच व्यापाऱ्यांचे याच काळात उच्चाटन होऊन इंग्रजांची एकाधिकारशाही आली. पाचवा आणि शेवटचा परिणाम म्हणजे ह्या लढाईने भारतातील राजकीय पोकळी आणि लष्करी कमकुवतपणा संपूर्ण जगासमोर उघड केला. म्हणजे हे एखाद्या मोठ्या कंपनीच्या टेक ओव्हर सारखे होते, जिथे जुना मालक फक्त नावाला उरतो आणि नवा मालक सगळं चालवतो. अगदी तसंच. बरोबर. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न दुसरा, लॉर्ड क्लाईव्हची दुहेरी राज्यव्यवस्था स्पष्ट करा. 1765च्या अलाहाबादच्या तहानानुसार लॉर्ड क्लाईव्हने बंगालमध्ये ही व्यवस्था लागू केली. त्यांनी प्रशासनाचे 2 तुकडे केले. पहिला भाग होता दिवाणी, म्हणजे महसूल गोळा करण्याचा अधिकार. हा अत्यंत महत्वाचा अधिकार ईस्ट इंडिया कंपनीकडे आला. पैशाचा अधिकार कंपनीकडे. बरोबर. आणि दुसरा भाग होता निजामत, म्हणजे शांतता, सुव्यवस्था आणि न्याय देण्याची जबाबदारी. ही संपूर्ण जबाबदारी त्यांनी त्या नामधारी बंगालच्या नवाबाकडे दिली. अरे चा. हो ना. आणि यामुळे एक अतिशय विसंगत स्थिती निर्माण झाली. कंपनीकडे जबाबदारी नसलेली सत्ता आली आणि नवाबाकडे सत्तेविना जबाबदारी आली. म्हणजे पैसे कंपनीकडे आणि काम नवाबाकडे. मध्ये अराजकता माजली. हे खरोखरच धक्कादायक आहे. आणि साहजिकच या शोषणातून लोकांमध्ये असंतोष वाढला असणार. इथूनच आपण आपल्या दुसऱ्या विभागाकडे वळतोय, 1857चा असंतोष. माझा तिसरा प्रश्न आहे, 1857च्या उठावाची आर्थिक कारणे कोणती होती? यामागे अनेक दशकांचा आर्थिक असंतोष खदखदत होता. पहिलं कारण म्हणजे कायमधारासारख्या अन्यायकारक महसूल धोरणांमुळे शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी आणि भूमिहीन झाले. दुसरं म्हणजे स्वस्त ब्रिटिश मालाच्या आयातीमुळे आपले पारंपरिक हस्तव्यवसाय आणि कुटीर उद्योग नष्ट झाले. तिसरं कारण याच प्रक्रियेशी जोडलेलं आहे. भारतातील कच्चा माल कमी भावात इंग्लंडला नेणे आणि तिथला पक्का माल भारतात चढ्या भावाने विकणे. म्हणजे दुहेरी लूट सुरू होती. हो. चौथं कारण म्हणजे 1852च्या इनाम कमिशनद्वारे हजारो इनाम जमिनी एका झटक्यात जप्त केल्या गेल्या. यामुळे पिढ्यानपिढ्या त्या जमिनींवर अवलंबून असलेला जमीनदार व शिपाई वर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाला. अच्छा. आणि पाचवं कारण होतं उच्च प्रशासकीय पदांवरून भारतीयांना वगळल्यामुळे सुशिक्षित वर्गात वाढलेली बेरोजगारी. बापरे. म्हणजे शेतकरी, कारागीर, जमीनदार आणि तरुण सर्वांनाच फटका बसला होता. आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न चौथा, 1857च्या उठावाची सामाजिक व धार्मिक कारणे काय होती? हा खूप संवेदनशील मुद्दा होता. पहिलं कारण म्हणजे 1829ची सदीबंदी आणि 1856चा विधवा पुनर्विवाह कायदा. या कायद्यांमुळे परकीय सत्ता आपल्या धर्मात हस्तक्षेप करत असल्याची भावना तत्कालीन समाजात निर्माण झाली. पण तसं पाहिलं तर आजच्या दृष्टीने हे कायदे योग्य होते ना? नक्कीच. ते सुधारणावादी होते, पण ते एका परकीय सत्तेने लादले असल्यामुळे लोकांना तो हस्तक्षेप वाटला. दुसरं कारण होतं ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मांतरणाच्या प्रयत्नांना सरकारचा छुपा पाठिंबा असल्याची लोकांची समजूत. बरोबर. तिसरं कारण म्हणजे ब्रिटिशांनी वारसा हक्क कायद्यात बदल करून धर्मांतर करणाऱ्यांना वडिलोपार्जित संपत्तीत अधिकार दिला गेला. यामुळे सरकार धर्मांतराला प्रोत्साहन देत आहे अशी भावना बळावली. अच्छा. चौथं आणि सर्वात तत्कालिक कारण म्हणजे एनफिल्ड रायफलच्या काडतुसांना गाय आणि डुकराची चरबी लावल्याच्या अफवेने हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. आणि पाचवं कारण म्हणजे ब्रिटिशांची वंशद्वेषी आणि भारतीयांना तुच्छ आणि रानटी समजण्याची प्रवृत्ती. म्हणजे बघा, काडतुसांची घटना ही केवळ एक ठिणगी होती, पण असंतोषाचा बारूद अनेक दशकांच्या आर्थिक आणि धार्मिक हस्तक्षेपाने आधीच तयार होता. अगदी अचूक वर्णन केलं. तर मग आपण आता विभाग 3 कडे वळूया. उठावाची व्याप्ती आणि त्याचे राजकीय पडसाद. प्रश्न 5वा असा आहे,
1857च्या उठावाच्या व्याप्तीवर भाष्य करा. हा उठाव खूप मोठा होता, पण तो अखिल भारतीय नव्हता. तो प्रामुख्याने उत्तर आणि मध्य भारतापुरता, म्हणजे दिल्ली, कानपूर, लखनौ आणि झांसी इथेच मर्यादित होता. हं. दक्षिण भारत, पंजाब, राजपुताना आणि बंगाल हे भाग या उठावापासून पूर्णपणे अलिप्त राहिले. अच्छा, म्हणजे संपूर्ण देशात हा झाला नाही. नाही. या उठावात झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बेगम हजरत महल यांचे अत्यंत प्रभावी नेतृत्व पाहायला मिळाले. पण दुसरीकडे शिंदे, होळकर, निजाम यांसारखे अनेक मोठे संस्थानिक ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिले. यामुळे उठावाची व्याप्ती खंडित झाली. हे खूप दुर्दैवी होतं. हो ना. आणि एकाच वेळी सर्वत्र सुरुवात न झाल्याने, म्हणजे नियोजनाचा अभाव असल्यामुळे, ब्रिटिशांनी आपल्या प्रगत लष्कराद्वारे तो मोडून काढला. बरोबर. आता आपण पाहूया की यानंतर काय झालं. प्रश्न 6वा, राणीचा जाहीरनामा 1858 याविषयी काय माहिती सांगता येईल? हा उठाव मोडून काढल्यावर डॅमेज कंट्रोलसाठी हे पाऊल उचललं गेलं. 1 नोव्हेंबर 1858 रोजी लॉर्ड कॅनिंगने अलाहाबादमध्ये हा जाहीरनामा वाचून दाखवला. याचा सर्वात मोठा निर्णय म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची राजवट कायमची संपली आणि थेट ब्रिटिश राजसत्तेची निर्मिती झाली. म्हणजे आता थेट ब्रिटिश सरकारचा अंमल सुरू झाला. होय. यात काही आश्वासने दिली गेली, जसं की संस्थानांचे विलिनीकरण थांबवले जाईल आणि जुने करार पाळले जातील हे आश्वासन दिलं गेलं. तसंच भारतीयांच्या धार्मिक आणि सामाजिक चालीरीतींत हस्तक्षेप न करण्याची हमी दिली गेली. आणि नोकऱ्यांबद्दल काही होतं का यात? हो. सरकारी नोकऱ्या देताना जात किंवा धर्म न पाहता केवळ शिक्षण आणि गुणवत्तेच्या आधारावर समान संधीचे वचनही यात देण्यात आले. अच्छा. पण प्रशासकीय व्यवस्था कशी बदलली त्यासाठी आपण पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 7वा, 1858चा कायदा स्पष्ट करा. या कायद्याने भारताचा कारभार पाहण्यासाठी इंग्लंडच्या मंत्रिमंडळात भारत मंत्री हे नवे आणि अत्यंत महत्त्वाचे पद निर्माण केले. या भारत मंत्र्याला मदतीसाठी 15 सदस्यांचे एक इंडिया काउन्सिल स्थापन झाले आणि भारतात जो गव्हर्नर जनरल होता त्या पदाचे नाव बदलून व्हाईसरॉय असे ठेवले गेले, ज्याचा अर्थ राजसत्तेचा थेट प्रतिनिधी असा होतो. आणि त्या जुन्या व्यवस्थेचं काय झालं? ते पूर्णपणे संपवली. कंपनीचे बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डिरेक्टर्स बरखास्त करून ती दुहेरी शासन व्यवस्था कायमची संपवली. थोडक्यात भारतीय प्रशासनावर ब्रिटिश संसदेचे थेट, कायदेशीर आणि एकसूत्री नियंत्रण आले. बापरे, म्हणजे त्यांनी पूर्ण यंत्रणाच नव्याने उभी केली. आता आपण आपल्या 4थ्या विभागाकडे येऊया. लष्करी पुनर्रचना आणि प्रादेशिक सत्तांचा पाडाव. प्रश्न 8वा, 1857च्या उठावानंतर ब्रिटिश सैन्याची पुनर्रचना कशी केली गेली? भारतीयांवर आता विश्वास ठेवता येणार नाही हे ब्रिटिशांना समजलं होतं. त्यामुळे पील कमिशनच्या शिफारसीनुसार लष्करात युरोपीय सैनिकांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढवलं गेलं. अच्छा, म्हणजे किती वाढवले? बंगालमध्ये भारतीय युरोपीय प्रमाण 2:1, तर मुंबई मद्रासमध्ये 3:1 केले गेले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तोफखाना आणि सर्व आधुनिक शस्त्रे पूर्णपणे युरोपियांच्याच हाती ठेवली गेली. म्हणजे भारतीयांना शस्त्रास्त्रांपासून दूर ठेवलं. हो. आणि त्यांनी जात, धर्म, प्रांतावर आधारित वेगवेगळ्या रेजिमेंट्स बनवून फोडा आणि राज्य करा ही नीती लष्करातही वापरली. सैनिकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना येऊ नये म्हणून त्यांना सामान्य जनतेपासून जाणीवपूर्वक अलिप्त ठेवले. हे अतिशय धूर्त नियोजन होतं. आता आपण प्रादेशिक सत्तांकडे वळूया. माझा 9वा प्रश्न आहे, इंग्रज मराठा युद्धाचा इतिहास सांगा. इंग्रज आणि मराठे यांच्यात एकूण 3 प्रमुख युद्धे झाली. पहिले युद्ध 1775 ते 1782च्या दरम्यान झाले, जे सालबाईच्या तहाने संपले. यात महाजी शिंदेंच्या मुत्सद्देगिरीमुळे दोन्ही बाजूंचे पारडे समान राहिले. तिथे कोणी जिंकलं नाही. बरोबर. पण दुसऱ्या युद्धात, जे 1803 ते 1805च्या दरम्यान झाले, त्यात दुसऱ्या बाजीरावाने स्वतःच्या स्वार्थापोटी वसईच्या तह करून तैनाती फौज स्वीकारली. अच्छा. यामुळे मराठ्यांचं सार्वभौमत्व धोक्यात आले आणि अनेक सरदार स्वतंत्रपणे पराभूत झाले. आणि मग तिसरे आणि अंतिम युद्ध 1818 मध्ये झाले, जिथे खडकी आणि कोरेगाव येथे बाजीरावाचा निर्णायक पराभव होऊन पेशवाई कायमची अस्त पावली. हे खरोखरच दुर्दैवी होतं. आता आपण पुढचा इतिहास पाहूया. प्रश्न 10वा, इंग्रज-मैसूर युद्धाची माहिती लिहा. दक्षिण भारतात हैदर अली आणि टिपू सुलतान यांच्यासोबत ब्रिटिशांची एकूण 4 युद्धे झाली. पहिली 2 युद्धे हैदर अलीने अतिशय कुशलतेने लढून ब्रिटिशांवर चांगलाच दबाव आणला होता.
पण तिसऱ्या युद्धात लॉर्ड कॉर्नवॉलिसने टिपूचा पराभव करून श्रीरंगपट्टणमच्या तहाने त्याचा अर्धा प्रदेश व मोठी खंडणी घेतली. बापरे. आणि मग चौथं युद्ध? चौथ्या युद्धात म्हणजे 1799 मध्ये टिपू सुलतानने तैनाती फौजेस स्पष्ट नकार दिला. यामुळे झालेल्या ऐतिहासिक लढाईत आपल्या राजधानीचे रक्षण करताना टिपू सुलतान धारातीर्थी पडला आणि म्हैसूरचं राज्य ब्रिटिशांच्या हाती गेले. म्हणजे तैनाती फौज स्वीकारली तरी अडचण आणि नाकारली तरी युद्ध. आता आपण आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्वाच्या विभागाकडे वळतोय, आर्थिक शोषणाची परिसीमा. माझा 11वा प्रश्न आहे, ब्रिटिश शोषक अर्थव्यवस्थेच्या 3 अवस्था कोणत्या आहेत? R.P. दत्त आणि कार्ल मार्क्स यांनी हे 3 टप्पे मांडले आहेत. पहिली अवस्था होती व्यापारवादी शोषण, जी 1757 ते 1813 पर्यंत होती. यात राजकीय सत्तेचा गैरवापर करून व्यापारावर मक्तुदारी निर्माण केली आणि भारताची थेट लूट केली. आणि दुसरी अवस्था? दुसरी अवस्था होती मुक्त व्यापार भांडवलशाही, 1813 ते 1858. औद्योगिक क्रांतीनंतर त्यांनी भारताला केवळ स्वस्थ कच्च्या मालाचा स्रोत आणि ब्रिटिश मालाची हक्काची बाजारपेठ बनवले. अच्छा. आणि तिसरी अवस्था म्हणजे वित्तीय भांडवलशाही, 1858 ते 1947. या काळात रेल्वे, बँक आणि चहाच्या मळ्यान ब्रिटिशांनी स्वतःचे भांडवल गुंतवून प्रचंड नफा थेट इंग्लंडला नेला. या तिन्ही अवस्थांचा उद्देश एकच होता, भारतीय अर्थव्यवस्थेचा विनाश करून ब्रिटनचा आर्थिक विकास साधणे. बरोबर. आणि या शोषणाला एका सिद्धांताने जगासमोर आणलं. त्याबद्दल आपण आता बोलूया. प्रश्न 12वा, संपत्तीचे निसारण सिद्धांत म्हणजे ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजे काय? दादाभाई नौरोजी यांनी त्यांच्या पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथात हा सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार भारताची संपत्ती इंग्लंडला जात होती आणि त्या बदल्यात भारताला कोणताही भौतिक किंवा आर्थिक परतावा मिळत नव्हता. पण ही संपत्ती नक्की कशी जात होती? ती अनेक मार्गांनी जात होती. ब्रिटिश अधिकाऱ्यांचे अवाढव्य पगार, निवृत्ती वेतन, होम चार्जेस हे सगळं थेट भारतीय तिजोरीतून दिले गेले. निर्यातीचा जो परकीय चलन नफा होता तोही ब्रिटिशांच्याच खिशात गेला. यामुळेच भारतात भयंकर गरिबी आणि दुष्काळ आले. बापरे. ही अवस्था म्हणजे एखाद्या विशाल पाण्याच्या टाकीला एकतर्फी पाईप लावून सगळं पाणी दुसऱ्या देशात ओढून घेण्यासारखीच होती. हो ना, अगदी सुरुवातीला आपण जे उदाहरण पाहिलं तसंच. आता आपण उद्योगधंद्यांकडे वळूया. प्रश्न 13वा, भारतातील औद्योगिक ऱ्हासाची प्रमुख कारणे विशद करा. याचं प्रमुख कारण म्हणजे इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीचा स्वस्थ आणि दर्जेदार पक्का माल भारतीय बाजारात उतरवला गेला. त्यांनी दुजाभावाचे धोरण राबवले. भारतीय मालावर इंग्लंडमध्ये जाचक कर लादले तर ब्रिटिश माल भारतात विनाकर येऊ दिला. याशिवाय संस्थानांचा ऱ्हास झाल्याने देशी कारागिरांना मिळणारा राजाश्रय संपला आणि रेल्वेमुळे युरोपीय माल अगदी दुर्गम खेड्यापाड्यात पोहोचला, ज्यामुळे कुटीर उद्योगांची बाजारपेठ पूर्णपणे नष्ट झाली. आणि आता आपला आजचा शेवटचा प्रश्न, प्रश्न 14वा, शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय आणि त्याचे परिणाम काय झाले? ब्रिटिशांनी पारंपरिक अन्नधान्याऐवजी कापूस, नीळ, ज्यूट, चहा अशा नगदी पिकांच्या उत्पादनाची सक्ती शेतकऱ्यांवर केली. त्यांनी शेतसाराची रक्कम वाढवली आणि ती केवळ रोख स्वरूपातच भरणे बंधनकारक केले. अच्छा, म्हणजे पैशाच्या स्वरूपात. हो. आणि याचे परिणाम अतिशय विदारक झाले. रोख रक्कम भरण्यासाठी शेतकरी सावकारांच्या जाळ्यात अडकला. अन्नधान्याचे उत्पादन भयानक घटल्याने देशात भीषण दुष्काळांची मालिका सुरू झाली आणि लाखो लोक उपासमारीने मरण पावले. हे केवळ इंग्लंडमधील कारखान्यांना कच्चा माल पुरवण्याचे शोषक धोरण होते. खरोखरच अंगावर काटा आणणारा इतिहास आहे हा. माझा पहिला प्रश्न असा आहे, प्लासीच्या लढाईचे परिणाम सविस्तर. सर्वात आधी मला आर्थिक बाजूंबद्दल जाणून घ्यायचंय. माझ्यासमोर जी पहिली माहिती आहे ती शेतीच्या व्यापारीकरणाबद्दल आहे. हे व्यापारीकरण म्हणजे नेमकं काय आणि त्याचे परिणाम काय झाले? म्हणजे समजा एखाद्या बेकरला लोकांना ब्रेड खायची गरज असताना फक्त केक बनवायला लावण्यासारखं होतं का हे? अगदी तंतोतंत तसाच प्रकार होता. मुळात भारतीय शेती ही हजारो वर्षांपासून उदरनिर्वाहाची शेती होती. शेतकरी स्वतःच्या आणि गावाच्या गरजेपुरते ज्वारी, बाजरी, गहू पिकवत असत. पण ब्रिटिशांनी हे चक्रच मोडून काढलं. कसं? इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती आणि त्यांच्या कापड गिरण्यांना प्रचंड कच्चा माल हवा होता. त्यामुळे त्यांनी भारतीय शेतकऱ्यांवर कापूस, नीळ, ताग आणि चहा यांसारख्या नगदी पिकांची सक्ती केली. बापरे. म्हणजे धान्याऐवजी कारखान्याला जे हवंय तेच पिकवायचं. होय. आणि यातील सर्वात क्रूर भाग म्हणजे शेतसारा.
ब्रिटिशांनी शेतसारा अत्यंत जाचक केला आणि तो रोख रकमेतच भरण्याची अट घातली. आता विचार करा, शेतकऱ्याकडे खायला अन्नधान्य नाहीये आणि कर मात्र रोख पैशान द्यायचा आहे. मग तो काय करणार? तो सावकाराकडे जाणार. बरोबर. तो गावातील सावकाराकडे गेला आणि तिथून कर्जबाजारीपणाचं एक न संपणारं चक्र सुरू झालं. पावसाने दडी मारली तरी कर भरावाच लागायचा. यातूनच वारंवार भीषण दुष्काळ पडू लागले. लाखो लोक उपासमारीने बळी गेले. अरे रे. दुसरीकडे जमीनदारी आणि रयतवारी पद्धतीमुळे जमिनीचे छोटे तुकडे पडले आणि पिढ्यानपिढ्या शेती करणारा भारतीय शेतकरी स्वतःच्याच देशात देशोधडीला लागला. हे खूप महत्वाचे, कारण इथूनच खऱ्या अर्थाने शोषणाचा पाया रचला गेला. ही परिस्थिती खरोखरच अंगावर काटा आणणारी आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया. एकदा का शेतीचं असं नुकसान झालं की मग ब्रिटिशांनी परकीय भांडवल गुंतवणुकीत काय चाल खेळली? इथे एका संरक्षित मक्तेदारीचा उल्लेख आहे. ती नेमकी कशी काम करत होती? संरक्षित मक्तेदारी, ज्याला फॉर्टिफाईड मोनोपोली म्हणतात, हा ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणाचा एक अत्यंत हुशार पण तितकाच स्वार्थी डाव होता. त्यांनी भारतातील अशाच क्षेत्रांमध्ये पैसा गुंतवला जिथे धोका शून्य होता आणि नफा प्रचंड होता. म्हणजे कोणती क्षेत्रे? उदाहरणार्थ रेल्वे, बँका आणि चहा कॉफीचे मळे. आता यातली मक्तेदारी कशी? तर ब्रिटिश सरकारने इंग्लंडमधील गुंतवणूकदारांना परकीय गुंतवणुकीवर निश्चित नफ्याची हमी दिली. थांबा, निश्चित नफ्याची हमी म्हणजे बाजारात तोटा झाला तरी नफा मिळणारच. पण हा कसला व्यापार? तोच तर भाग आहे. त्यांना 5% नफ्याची हमी दिली गेली. जर रेल्वेला तोटा झाला तर तो तोटा भारतीय जनतेच्या कराच्या पैशातून भरून काढला जायचा. गुंतवणूक ब्रिटिशांची, नफा ब्रिटिशांचा आणि जोखीम मात्र भारतीयांची. हे तर थेट लुबाडणूक असल्यासारखं वाटतंय. नक्कीच. त्यांनी भारतात रेल्वेचे जाळं विणले, पण ते भारतीयांच्या प्रवासासाठी नाही, तर देशाच्या कानाकोपऱ्यातील कच्चा माल वेगाने बंदरांपर्यंत पळवण्यासाठी आणि ब्रिटनमधून आलेला पक्का माल गावागावात विकण्यासाठी. या संपूर्ण प्रक्रियेत भारतीय उद्योजकांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आलं. मग आता इथेच माझा पुढचा प्रश्न येतो. जर सगळीच मक्तेदारी ब्रिटिशांची होती, बँक त्यांची, रेल्वे त्यांची, आणि त्यांनी भारतीयांना पूर्णपणे बाजूला ठेवलं होतं, तर मग अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय भांडवलशाहीचा उदय कसा झाला? खरोखरच ही एक मोठी ऐतिहासिक झेप होती. सुरुवातीला आधुनिक यंत्रसामग्री नव्हती, तंत्रज्ञान नव्हतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारी पाठिंबा अजिबात नव्हता. त्यामुळे भारतीय भांडवलशाहीचा विकास अत्यंत संतगतीने झाला. म्हणजे त्यांना ब्रिटिशांच्या खुला व्यापार धोरणाशी लढावं लागलं असेल. अगदी बरोबर. ब्रिटिशांच्या मालावर भारतात कर नव्हता, पण भारतीय मालावर मात्र जाचक कर लादले गेले. पण अशाही परिस्थितीत काही दूरदृष्टीच्या उद्योजकांनी हार मानली नाही. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली सूतगिरणी सुरू करून एका नव्या पर्वाची नांदी केली. आणि मग टाटांचं योगदानही यात आहे ना? हो. त्यानंतर टाटांसारख्या द्रष्ट्या उद्योजकांनी पोलाद आणि लोखंड उद्योगाची भक्कम पायाभरणी केली. पुढे जेव्हा देशात स्वदेशी चळवळ उभी राहिली आणि लोकांनी परदेशी मालावर बहिष्कार टाकला, तेव्हा याच भारतीय उद्योगांना अभूतपूर्व प्रोत्साहन मिळालं. म्हणजे संकटाचं रूपांतर संधीत केलं गेलं. आता आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. हे जे काही पद्धतशीर आर्थिक शोषण चालू होतं, त्याविरुद्ध भारतीयांनी काय प्रतिक्रिया दिली? इथे दादाभाई नौरोजींचं नाव घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तोपर्यंत अनेकांना वाटत होतं की ब्रिटिश राजवट भारतासाठी फायद्याची आहे. पण दादाभाई नौरोजींनी त्यांच्या पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथातून ब्रिटिशांचं आर्थिक शोषण पुराव्यांसह उघड केलं. त्यांनी तो संपत्तीचे निस्सारण असा काही सिद्धांत मांडला होता ना? हो, ड्रेन ऑफ वेल्थ. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर भारतातील करातून गोळा झालेला पैसा ब्रिटिश स्वतःकडे घ्यायचे. त्याच पैशातून ते भारतातील कच्चा माल खरेदी करायचे आणि इंग्लंडला पाठवायचे. शिवाय ब्रिटिश अधिकाऱ्यांचे प्रचंड पगार आणि निवृत्ती वेतन हे सगळं भारताच्या तिजोरीतून इंग्लंडला जात होतं. अरेच्छा, म्हणजे भारताचं रक्त शोषून इंग्लंडला पुष्ट केलं जात होतं तर? हो. न्यायमूर्ती रानडे आणि रमेशचंद्र दत्त यांनी या सिद्धांताला वैचारिक दुजोरा देऊन भारताच्या दारिद्र्याला ब्रिटिशच कसे जबाबदार आहेत हे वैज्ञानिक आणि आर्थिक आकडेवारीसह सिद्ध केलं. हे ऐकून खरोखरच धक्का बसतो. मग ब्रिटिशांचे हे जे संपूर्ण वाणिज्य तत्वज्ञान किंवा कमर्शियल फिलॉसॉफी होती, ती थोडक्यात कशी सांगता येईल? हे एक पूर्णपणे असंतुलित पारडं होतं. भारतातून कापूस आणि नीळ यांसारखा कच्चा माल अत्यंत कवडीमोल भावाने युरोपात नेला गेला.
तिथे औद्योगिक क्रांतीमुळे यंत्रावर वेगाने आणि मोठ्या प्रमाणात पक्का माल तयार झाला. तोच महागडा पक्का माल पुन्हा भारतात आणून चढ्या दराने विकला गेला. म्हणजे आपलाच कापूस तिकडे जाऊन शर्ट बनून परत आपल्यालाच महाग विकला जाणार. पण यामुळे इथल्या पारंपरिक हस्तउद्योगांचं काय झालं? त्यांचा पूर्णपणे विनाश झाला. भारताचे पारंपरिक हस्तउद्योग जे एकेकाळी जगभरात प्रसिद्ध होते, ते या यंत्रावर तयार झालेल्या स्वस्त मालासमोर टिकू शकले नाहीत. लाखो विणकर आणि कारागीर बेरोजगार झाले. भारत फक्त एक बाजारपेठ बनून राहिला. आता आपण नागरीकरणाच्या मुद्द्याकडे येऊया. या सगळ्या आर्थिक उलथापालथीमुळे आणि खेड्यांच्या पडझडीमुळे मोठा जनसमुदाय खेड्यांकडून शहरांकडे का वळला? जेव्हा अर्थव्यवस्था एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदलते, तेव्हा स्थलांतर अटळ असतं. यामागे ढकलणारे आणि खेचणारे असे दोन मुख्य घटक होते. खेड्यांतून लोकांना बाहेर ढकलणारी कारणे म्हणजे हस्तव्यवसायांचा झालेला ऱ्हास आणि वारंवार पडणारे भीषण दुष्काळ. आणि खेचणारे घटक? शहरांकडे खेचणारे घटक म्हणजे नवीन ब्रिटिश कारखाने आणि गिरण्यांमध्ये उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी. मुंबई, कलकत्ता यांसारख्या शहरांत रेल्वे, बंदरे आणि प्रशासकीय केंद्रांचा विकास झाला होता. पण एवढी लोकसंख्या अचानक शहरात आल्यावर राहण्याची मोठी समस्या निर्माण झाली असेल ना? नक्कीच. त्याचा भयंकर परिणाम असा झाला की शहरांमध्ये अनियंत्रित गर्दी वाढली. अपुऱ्या जागांमुळे चाळी आणि गलिच्छ वस्त्या म्हणजेच झोपडपट्ट्यांची निर्मिती झाली. मग शहरात आलेल्या या मजुरांची अवस्था कशी होती आणि त्यातून कामगार चळवळ कशी उभी राहिली, हा पुढचा मुद्दा आहे. मजुरांची अवस्था भीषण होती. सुरुवातीला गिरण्यांमध्ये कामगारांना 14 ते 16 तास अमानुष काम करावं लागे. सुरक्षेचा पूर्ण अभाव होता. पण 1890 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना करून पहिली संघटित कृती केली. म्हणजे संपाचा मार्ग निवडला. होय, संप आणि संघर्षातूनच फॅक्टरी ॲक्ट मंजूर झाले आणि कामगारांना रविवारची सुट्टी मिळाली. अच्छा, म्हणजे रविवारची सुट्टी ही ब्रिटिशांची देणगी नाहीये. बरं, आता आपण समाजाकडे वळूया. या सगळ्या काळात भारतीय प्रबोधनाचे जनक राजा राममोहन रॉय यांचं योगदान काय होतं? त्यांनी ब्राह्मो समाज आणि आत्मीय सभा स्थापन केली. त्यांच्या लढ्यामुळेच 1829 मध्ये सतीप्रथा बंदी कायदा अस्तित्वात आला. त्यांनी मूर्तीपूजेला विरोध केला. आणि त्यांनी पाश्चात्य शिक्षणाचाही पुरस्कार केला होता ना? हो, भारतीयांसाठी पाश्चात्य शिक्षण आणि इंग्रजी भाषेचा त्यांनी ठाम पुरस्कार केला, कारण त्यांना आधुनिक विचारांची गरज वाटत होती. शिक्षणाचा विषय निघालाच आहे, तर पुढचा प्रश्न महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल आहे. तळागाळातील समाजासाठी महात्मा फुले यांचं शैक्षणिक कार्य कसं होतं? 1848 मध्ये पुण्यात भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला. अस्पृश्य व बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी संघर्ष केला आणि सत्यशोधक समाज स्थापन केला. हंटर कमिशन समोरही त्यांनी मागणी केली होती. अगदी बरोबर. हंटर कमिशन समोर सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाची ऐतिहासिक मागणी त्यांनी केली. विद्येविना मती गेली, हा त्यांचा विचार तिथे मूलभूत होता. त्या पुढचा मुद्दा आहे लोकहितवादींचा. त्याच काळात गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांच्या शतपत्रांनी काय वैचारिक पाया रचला? त्यांनी प्रभाकर साप्ताहिकातून 108 पत्रे लिहिली. त्यांनी जुन्या, निरुपयोगी रूढी आणि अंधश्रद्धांवर सडकून टीका केली. भारतीयांनी पाश्चात्यांकडून ज्ञान, विज्ञान आणि आधुनिक यंत्रतंत्र शिकावे असा आग्रह धरला. आणि लोकशाहीबद्दलही त्यांनी लिहिलं होतं का? हो, लोकशाही व समानतेवर आधारित समाजाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आता इथे खूप रंजक भाग येतो. हे सगळे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वृत्तपत्रांची भूमिका किती महत्वाची होती? वृत्तपत्र हे सुधारकांचे हत्यार बनले. केसरी, मराठा, अमृत बाजार पत्रिका यांनी जनमानसात राजकीय व सामाजिक जाणीव निर्माण केली. त्यांनी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचा पर्दाफाश केला आणि विखुरलेल्या भारतीयांना एका विचारधारेने जोडून राष्ट्रीय सभेच्या स्थापनेसाठी पार्श्वभूमी तयार केली. मग या वैचारिक जागृतीचे समाजात नेमके काय परिणाम दिसू लागले? पारंपरिक अंधश्रद्धा आणि कर्मकांडांची जागा बुद्धिप्रामाण्यवाद आणि विज्ञाननिष्ठेने घेतली. स्त्रियांची दुय्यम स्थिती बदलून सती, बालविवाह यांसारख्या प्रथांना आळा बसला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय अस्मिता आणि एकतेची भावना दृढ होऊन राजकीय स्वातंत्र्य चळवळीसाठी एक जागृत वर्ग तयार झाला. पण हा प्रवास इतका सोपा नक्कीच नसेल. समाज सुधारणा चळवळीसमोर कोणते अडथळे होते? खूप मोठे अडथळे होते. सनातनी वर्गाकडून तीव्र विरोध झाला. सुधारकांवर सामाजिक बहिष्कार टाकला गेला. जातीव्यवस्थेची पाळीमुळं खूप खोलवर रुजलेली होती. शिवाय
1857च्या उठावानंतर ब्रिटिश सरकारने समाज सुधारणांना दिलेला पाठिंबा पूर्णपणे काढून घेतला. शिक्षणाच्या बाबतीत ब्रिटिशांनी एक सिद्धांत आणला होता, मॅकॉलेचा झिरपता सिद्धांत किंवा डाऊनवर्ड फिल्ट्रेशन थिअरी. तो नेमका काय प्रकार होता? हा सिद्धांत म्हणजे फक्त उच्च आणि श्रीमंत वर्गाला इंग्रजी शिक्षण देणे, जेणेकरून ते शिक्षण झिरपून तळागाळापर्यंत जाईल, हा त्यांचा चुकीचा अंदाज होता. त्यांचा मुख्य उद्देश रंगाने भारतीय पण विचाराने इंग्रज असा वर्ग तयार करणे होता. म्हणजे त्यांना फक्त स्वस्थ कारकून हवे होते. अगदी तेच. स्वस्थ कारकून म्हणून ते उपयोगी पडतील. पण अनपेक्षित फायदा असा झाला की भारतीय लोकशाही मूल्यांच्या संपर्कात आले. पण अखेर समाज सुधारणा चळवळीला मर्यादा का आल्या किंवा तिचं अपयश का झालं? ही चळवळ केवळ शहरी आणि इंग्रजी शिक्षित वर्गापुरतीच मर्यादित राहिली. ग्रामीण भागापर्यंत ती पोचू शकली नाही. शिवाय जहालवादाच्या आक्रमक राजकीय मागण्यांमुळे सामाजिक प्रश्नांना मागे टाकण्यात आलं. जोपर्यंत परकीय सत्ता आहे तोपर्यंत खऱ्या सुधारणा अशक्य आहेत हे नेत्यांना जाणवलं. आता आपण राजकारणाकडे वळूया. सेफ्टी वॉल्व्ह सिद्धांत काय आहे आणि त्यातून भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कशी झाली? भारतीयांचा वाढता असंतोष हिंसक मार्गाने बाहेर पडू नये यासाठी एक सनदशीर व्यासपीठ निर्माण करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश होता. यालाच सेफ्टी वॉल म्हणतात. पण याचा भारतीयांनाच फायदा झाला ना? हो, याच स्थापनेमुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला खऱ्या अर्थाने एक अखिल भारतीय आणि संघटित स्वरूप प्राप्त झालं. मग जानेवारी 1885 किंवा ऐतिहासिकदृष्ट्या डिसेंबर 1885 मध्ये झालेल्या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात कोणते महत्वाचे ठराव पास झाले? व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या या अधिवेशनात 72 प्रतिनिधी होते. प्रशासकीय सेवा परीक्षा इंग्लंड व भारतात एकाच वेळी घेण्याची, कारभाराच्या चौकशीसाठी रॉयल कमिशन नेमण्याची आणि लष्करी खर्चात मोठी कपात करण्याची मागणी यात करण्यात आली. सुरुवातीला मवाळ मार्ग स्वीकारलेल्या या सभेत जहालवाद का उफाळून आला? हे एखाद्या प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखं होतं का? अगदी बरोबर. मवाळांच्या अर्ज विनंत्यांना ब्रिटिशांनी भीक घातली नाही. भीषण दुष्काळ आणि प्लेगच्या साथीतील क्रूर दडपशाही, उदाहरणार्थ रँडची दडपशाही, लॉर्ड कर्झनची 1905ची बंगालची फाळणी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जपानने रशियाचा केलेला पराभव, यामुळे तरुणांमध्ये तीव्र असंतोष आणि आत्मविश्वास निर्माण होऊन जहालवाद उदयास आला. या जहालवादात लोकमान्य टिळकांची भूमिका आणि त्यांचा चतुसूत्री कार्यक्रम काय होता? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, ही त्यांची गर्जना होती. त्यांचा चतुसूत्री कार्यक्रम होता स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. त्यांनी सण आणि उत्सवांचाही वापर केला होता ना? हो, त्यांनी केसरी आणि मराठा वृत्तपत्रांतून प्रबोधन केले आणि सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती सुरू करून तळागाळातील जनतेला चळवळीशी जोडले. मग मवाळ नेत्यांचे कार्य पूर्णपणे विफल ठरले असे म्हणायचे का? नाही, तसं अजिबात नाही. दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले यांसारख्या मवाळ नेत्यांच्या चळवळीला मर्यादा असल्या तरी त्यांनीच ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणाची पोलखोल केली. राष्ट्रीय सभेचा पाया भक्कम करून देशात लोकशाही मूल्यांचा प्रसार करण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. आपण आता शेवटच्या मुद्द्यावर आलो आहोत. 1907च्या सुरत अधिवेशनात दुभंगलेले हे मवाळ आणि जहाल गट पुन्हा एकत्र कसे आले? लखनौ करार काय होता? 1916च्या लखनौ करारामुळे हे गट 9 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले. तसेच राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यात ऐतिहासिक करार झाला. काँग्रेसने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तत्वतः मान्यता दिली का? हो, दिली. या ऐतिहासिक एकजुटीमुळे ब्रिटिश सरकारवर राजकीय सुधारणांसाठी मोठा दबाव निर्माण झाला आणि स्वातंत्र्य लढ्यातील हा एक आशादायी टप्पा ठरला. प्रश्न 39. क्रांतिकारी चळवळीच्या आक्रमकतेची कारणे स्पष्ट करा. तर या उत्तराचं विश्लेषण करताना मुख्य 5 कारणे समोर येतात. ओके. पहिलं म्हणजे मवाळ राजकारणाचं अपयश. सुरुवातीच्या काळात ना फक्त अर्ज आणि विनंत्या करण्याचं धोरण होतं. म्हणजे शांततामय मार्गाने. हो, पण त्यामुळे तरुण वर्गात प्रचंड निराशा आणि संताप निर्माण झाला, कारण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. दुसरं कारण म्हणजे ब्रिटिशांची दडपशाही आणि अन्याय. 1897च्या प्लेगच्या साथीच्या काळात रँडसारख्या अधिकाऱ्याने लोकांचा अमानुष छळ केला आणि बघा, त्यामुळेच चाफेकर बंधूंनी तो आक्रमक मार्ग निवडला. बापरे. तिसरं कारण होतं सातत्याने पडणारे दुष्काळ आणि ब्रिटिशांची शेतकरी विरोधी धोरणे. म्हणजे ती एक प्रकारची प्रचंड आर्थिक लूटच होती.
अच्छा, म्हणजे नुसता राजकीय प्रश्न नव्हता, तर पोटापाण्याचाही प्रश्न होता. अगदी बरोबर. आणि चौथं कारण, जे सर्वात मोठं स्फोटक कारण ठरलं, ते म्हणजे लॉर्ड कर्झनचं प्रतिक्रियावादी धोरण. 1905ची बंगालची फाळणी. बंगालची फाळणी. हो. आणि पाचवं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रेरणा. रशियातील उठाव असेल, इटलीतील क्रांती जिथे मॅझिनीचे विचार होते, आणि जपानसारख्या छोट्या देशाचा रशियावरील विजय. अच्छा. या सगळ्यामुळे तरुणांची एक श्रद्धा बनली की शस्त्रांशिवाय स्वातंत्र्य नाही. म्हणजे हे एखाद्या प्रेशर कुकर सारखं आहे. हं. म्हणजे अनेक वर्ष दाबून ठेवलेला संताप तो फाळणीसारख्या घटनेने शिट्टी उडाल्यासारखा आक्रमकपणे बाहेर पडला. अगदी अचूक उपमा आहे ही. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. एका प्रश्नाचा दुसऱ्याशी संबंध न जोडता मी पुढचा प्रश्न वाचतो. प्रश्न 40, जालियनवाला बाग हत्याकांड. हां, ही एक अत्यंत दुःखद घटना आहे. याची टप्पेवार माहिती अशी आहे की पार्श्वभूमी होती 1919च्या रोलेट कायद्याची. या कायद्यानुसार कोणालाही विना चौकशी अटक करण्याचा अधिकार ब्रिटिशांना मिळाला होता. याविरुद्ध देशभरात संतापाची लाट होती. म्हणजे मूलभूत हक्कच काढून घेतले. हो ना. आणि याच कायद्याचा आधार घेऊन पंजाबमधील डॉक्टर सत्यपाल आणि डॉक्टर सैफुद्दीन किचलू या नेत्यांना अटक झाली. अच्छा. या अटकेच्या निषेधार्थ आणि योगायोगाने बैसाखीचा दिवस असल्याने 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरच्या जालियनवाला बागेत हजारो निशस्त्र नागरिक जमले होते. आणि मग तिथे तो अमानुष गोळीबार झाला. जनरल डायरने बागेचं एकमेव प्रवेशद्वार बंद केलं. बापरे. हो. आणि निशस्त्र स्त्री पुरुषांवर विना इशारा तब्बल 1600 फेऱ्या झाडल्या. हे खूपच अस्वस्थ करणार आहे. नक्कीच. आणि याचा परिणाम असा झाला की रवींद्रनाथ टागोरांनी आपल्या सर या पदवीचा त्याग करून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. मानवी हक्कांचं हे सर्वात मोठं आणि क्रूर उल्लंघन आहे असं मला वाटतं. निशस्त्र लोकांवर असा हल्ला करणं हे भयंकर आहे. अगदी खरंय. ठीक आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 41, गांधी इर्विन करारावर भाष्य करा. या कराराचे 5 महत्वाचे पैलू आहेत. पहिली गोष्ट म्हणजे याची पार्श्वभूमी. पहिल्या गोलमेज परिषदेवर काँग्रेसने बहिष्कार टाकला होता. त्यानंतर 5 मार्च 1931 रोजी गांधीजी आणि व्हाईसरॉय लॉर्ड इर्विन यांच्यात हा करार झाला. ओके. दुसरा पैलू असा की या कराराने सविनय कायदेभंग चळवळ तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. अच्छा, म्हणजे चळवळ थांबवली. हो, तात्पुरती. आणि तिसरी गोष्ट, काँग्रेस दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी होण्यास तयार झाली. चौथा पैलू खूप महत्वाचा आहे. हिंसेचा आरोप नसलेल्या सर्व राजकीय कैद्यांना मुक्त करण्याची तयारी ब्रिटिश सरकारने दाखवली. अच्छा. आणि पाचवं म्हणजे भारतीयांना स्वतःच्या वापरासाठी मीठ तयार करण्याची परवानगी मिळाली. इथे एक अत्यंत रंजक प्रश्न निर्माण होतो बघा. कोणता? म्हणजे हा करार म्हणजे ब्रिटिश साम्राज्य आणि भारतीय चळवळ यांच्यातील एक प्रकारची तडजोड होती का? कारण इतकं मोठं साम्राज्य वाटाघाटी करायला तयार झालं. अगदी बरोबर आहे. ही तडजोडच होती, कारण चळवळीचा दबाव खूप मोठा होता. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 42, सविनय कायदेभंग आणि दांडी यात्रा. दांडी यात्रेचं ऐतिहासिक महत्त्व खूप मोठं आहे. 1929च्या पूर्ण स्वराज्य ठरावानंतर गांधीजींनी ही हाक दिली होती. ओके. 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमातून 78 अनुयायांसह या यात्रेची सुरुवात झाली. आणि 6 एप्रिल 1930 रोजी दांडीच्या किनाऱ्यावर मीठ उचलून प्रतिकात्मकरित्या कायदा मोडण्यात आला. अच्छा. आणि बघा, याला लगेच देशव्यापी स्वरूप आलं. परदेशी मालावर बहिष्कार, जंगल सत्याग्रह, करबंदी असं सगळीकडे सुरू झालं. म्हणजे फक्त एका मिठाच्या तुकड्यावरून. हो. आणि माझे एक विशेष निरीक्षण यात असं आहे की या आंदोलनात महिलांचा सहभाग अत्यंत लक्षणीय होता. मीठ या अत्यंत साध्या आणि दैनंदिन वस्तूचा वापर करून संपूर्ण देशाला कसं संघटित केलं जाऊ शकतं याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. अगदी खरंय. चला आता पुढचा प्रश्न. प्रश्न 43, 1942चे चले जाव आंदोलन. याला आपण अंतिम लढा म्हणू शकतो. क्रिप्स मिशनच्या अपयशामुळे भारतीयांमध्ये आलेली घोर निराशा ही याची पार्श्वभूमी होती. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गवालिया टँक, ज्याला आता आपण ऑगस्ट क्रांती मैदान म्हणतो, तिथे छोडो भारत ठराव मंजूर झाला. ओके. याच वेळी गांधीजींचा करेंगे या मरेंगे
हा अंतिम लढ्याचा मंत्र दिला गेला. पण झालं असं की 9 ऑगस्टला पहाटेच सर्व प्रमुख नेत्यांना अटक झाली. बापरे, मग आंदोलन कसं चाललं? तेच तर, नेत्यांना अटक झाल्याने हे जनतेचे उत्स्फूर्त आंदोलन बनले. सामान्य लोकच रस्त्यावर उतरले अच्छा. आणि भूमिगत चळवळ सुरू झाली, जसं की सातायाचे क्रांतिसिंह नाना पाटील यांचं पत्री सरकार आणि उषा मेहतांचे भूमिगत रेडिओ केंद्र. हे खरंच अद्भुत आहे. म्हणजे नेत्यांविना जनतेने स्वतः चालवलेलं हे एक विराट आंदोलन होतं. यातून सामान्य माणसाच्या शक्तीचं दर्शन घडतं. नक्कीच. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 44. आझाद हिंद सेनेचं योगदान स्पष्ट करा. भारताबाहेरून झालेल्या या सशस्त्र संघर्षाची माहिती खूप स्फूर्तिदायक आहे. 1943 मध्ये रासबिहारी बोस यांच्याकडून सुभाषचंद्र बोसांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग आणि आझाद हिंद सेनेचं नेतृत्व स्वीकारलं. ओके. त्यांनी सिंगापूर येथे हंगामी सरकारची स्थापना केली आणि चलो दिल्ली तसंच तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा या घोषणा दिल्या. या घोषणांनी खूप मोठा प्रभाव पाडला असेल. हो ना. आणि जपानच्या मदतीने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यांना शहीद आणि स्वराज्य अशी नावं दिली. अच्छा. पण यांचं सर्वात मोठं योगदान युद्धानंतर दिसलं, जेव्हा ब्रिटिश सरकारने लाल किल्ल्यावर आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर खटले चालवले. तेव्हा देशात अभूतपूर्व अशी राष्ट्रवादी लाट आणि ब्रिटिशांविरुद्ध संताप उसळला. म्हणजे सैन्य दलाच्या माध्यमातून राष्ट्रवादाची भावना कशी प्रज्वलित केली गेली हे यातून दिसतं. अगदी बरोबर. आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 45. वैयक्तिक सत्याग्रह चळवळ स्पष्ट करा. ही एक आगळीवेगळी संकल्पना होती. दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं आणि भारतीयांच्या संमतीविनाच भारताला युद्धात ओढल्याचा निषेध करायचा होता. पण सामूहिक आंदोलन करण्याऐवजी गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहाचा अहिंसक मार्ग निवडला. म्हणजे नक्की काय करायचं यात? म्हणजे युद्ध प्रयत्नांना विरोध दर्शवण्यासाठी युद्धविरोधी भाषणे करून स्वतःला अटक करून घ्यायची. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा होता. अच्छा. आणि यातील पहिले सत्याग्रही होते आचार्य विनोबा भावे आणि दुसरे होते पंडित जवाहरलाल नेहरू. बघा, या चळवळीत 25,000हून अधिक भारतीयांनी तुरुंगवास पत्करला. बापरे, निषेध नोंदवण्याची ही किती शिस्तबद्ध आणि वैयक्तिक पातळीवरची वैचारिक पद्धत होती. हो ना. अतिशय संयत मार्ग होता तो. आला पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न 46. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आधुनिक भारताच्या पायाभरणीची ही माहिती आहे. आपली घटना जगातील सर्वात मोठी आणि विस्तृत लिखित घटना आहे. ती तयार व्हायला 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस लागले. बापरे, खूप मोठा काळ आहे हा. हो. आणि तिची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ती भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक बनवते. म्हणजे बाह्य सत्तेचे नियंत्रण नाही. अगदी बरोबर. आणि राष्ट्रपती लोकांकडून निवडला जातो. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मूलभूत हक्क, जसं की समता, स्वातंत्र्य, शोषणाविरुद्ध हक्क आणि धर्मस्वातंत्र्य. तिसरं म्हणजे मार्गदर्शक तत्वे, ज्याला आपण DPSP म्हणतो, जी कल्याणकारी राज्यासाठी आहेत. आणि शेवटी संसदीय शासन प्रणाली आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था. हे सर्व समजून घेताना माझ्या मनात एक विचार येतो की एवढ्या मोठ्या आणि वैविध्यपूर्ण देशासाठी असा भक्कम पाया तयार करणं हे किती मोठं आव्हान असेल. नक्कीच. ते खूप मोठं आणि ऐतिहासिक काम होतं. आता पुढचा प्रश्न. प्रश्न 47. ब्रिटिश न्यायव्यवस्थेतील बदल स्पष्ट करा. ब्रिटिशांनी न्यायव्यवस्थेत काही सुधारणा केल्या, पण त्यात त्रुटीही होत्या. मुख्य सुधारणा म्हणजे कायद्याचे राज्य. म्हणजे रूल ऑफ लॉ. हो. पारंपरिक कायद्यांऐवजी कायद्यासमोर सर्व समान हे तत्त्व त्यांनी आणलं. तसंच फौजदारी प्रक्रिया संहिता लागू करून समानता आणण्याचा प्रयत्न केला. अच्छा. 1861च्या कायद्याने मुंबई, मद्रास आणि कलकत्ता येथे उच्च न्यायालयांची स्थापना केली गेली. पण यात एक मोठी त्रुटी होती, युरोपियन न्यायाधीशांचा वंशभेद. तो कसा? कायद्याचे राज्य असलं तरी ब्रिटिश आणि भारतीयांसाठी वेगळी वागणूक होती. हे इल्बर्ट बिल वादाने अगदी उघड केलं. म्हणजे कायद्यासमोर सर्व समान हे तत्व फक्त कागदावर होतं. वास्तवात वंशभेद कसा टिकून होता हा मोठा विरोधाभास आहे. अगदी अचूक. आपण पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 48. 1935च्या कायद्यातील प्रांतिक स्वायत्तता. या कायद्याने एक मोठा प्रशासकीय बदल केला. 1919च्या कायद्यातील सदोष,
द्विदल राज्य पद्धतीचा अंत झाला ओके. आणि प्रांतांचा कारभार पूर्णपणे लोकनियुक्त भारतीय मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाकडे सोपवून प्रांतिक स्वायत्ततेची सुरुवात झाली. अच्छा, म्हणजे भारतीयांकडे सत्ता आली. हो, पण यात अधिकारांची विभागणी 3 सूचींमध्ये केली: फेडरल, प्रोव्हिन्शियल आणि कॉन्करंट लिस्ट. पण यात एक मेख होती. प्रांतांना स्वायत्तता असली तरी गव्हर्नरचे विशेषाधिकार शाबूत होते. म्हणजे काय? म्हणजे गव्हर्नरकडे कायदे नाकारण्याचे आणि आणीबाणी लागू करण्याचे नकाराधिकार म्हणजे व्हीटो पॉवर्स होते. अरे वा, म्हणजे एका हाताने स्वायत्तता द्यायची आणि दुसऱ्या हाताने व्हीटो अधिकाराच्या माध्यमातून नियंत्रण ठेवायचं. ही भारी ब्रिटिश रणनीती होती. हो ना, अगदी हुशारीने बनवलेली. पुढचा प्रश्न वाचतो मी. प्रश्न 49. मॉन्टेगू चिम्सफोर्ड सुधारणांचे मूल्यमापन करा कंसात 1919. या सुधारणांचे काही तांत्रिक मुद्दे आहेत बघा. प्रांतांमध्ये द्विदल राज्य पद्धती लागू केली गेली. म्हणजे डायरकी. बरोबर. प्रशासनाची राखीव खाती जी ब्रिटिशांकडे होती आणि सोपीव खाती जी भारतीय मंत्र्यांकडे होती अशी विभागणी केली. केंद्रात द्विगृह कायदेमंडळ आणलं, वरिष्ठ गृह आणि कनिष्ठ गृह. ओके. पण यात एक वादग्रस्त भाग असा होता की मतदारसंघांचा विस्तार करून शीख, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन या अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र मतदारसंघ दिले गेले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीयांना जबाबदार राज्यपद्धती देण्याचं आश्वासन पूर्ण न झाल्याने राष्ट्रीय सभेने या सुधारणा फेटाळल्या. म्हणजे सुधारणांचं हे गाजर भारतीयांची निराशाच करून गेलं असं थोडक्यात म्हणता येईल. हो, अगदी तसंच झालं. आता आपण आजच्या चर्चेतल्या शेवटच्या प्रश्नाकडे आलो आहोत. प्रश्न 50. पाकिस्तानची निर्मिती व मुस्लिम लीगची उद्दिष्टे. हा घटनाक्रम आपण तटस्थपणे समजून घेऊया. याची सुरुवात ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्यकरा नीतीतून झाली. 1906 मध्ये ढाका येथे मुस्लिम लीगची स्थापना झाली. सुरुवातीचं उद्दिष्ट स्वतंत्र देश हे नव्हतंच. अच्छा, मग काय होतं? ब्रिटिश सरकारशी एकनिष्ठ राहणे आणि मुस्लिमांसाठी नोकऱ्या व कायदेमंडळात प्रतिनिधित्व मिळवणे हेच उद्दिष्ट होतं. पण पुढे बॅरिस्टर जिनांचे 14 मुद्दे आले आणि मोहम्मद इक्बाल यांनी मांडलेली स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची पहिली कल्पना समोर आली. ओके. आणि मग 1940च्या लाहोर अधिवेशनात पाकिस्तान या स्वतंत्र आणि सार्वभौम देशाची अधिकृत मागणी झाली. आणि त्यानंतर तो डायरेक्ट ॲक्शन डे. हो, 16 ऑगस्ट 1946ला डायरेक्ट ॲक्शन डेमुळे भयानक जातीय दंगली उसळल्या. बापरे. आणि अखेरीस 14 ऑगस्ट 1947 रोजी लॉर्ड माउंटबॅटन योजनेनुसार पाकिस्तानची निर्मिती झाली. प्रश्न 39. क्रांतिकारी चळवळीच्या आक्रमकतेची कारणे स्पष्ट करा. तर या उत्तराचं विश्लेषण करताना मुख्य 5 कारणे समोर येतात.